नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। जयगड येथील जिंदाल कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे अनेक शाळकरी मुलं बेशुद्ध, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। कोकणाने खासदार दिले, आमदार दिले, आता कोकणातील मुलांना रोजगार द्या, माजी आमदार प्रमोद जठार यांची मागणी। भाटे समुद्रात मृत्यूच्या दाढेतून वाचले दाम्पत्य, स्थानिक मच्छीमार आणि पोलिसांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी। आणि आपत्तीच्या वेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी, एनडीआरएफ पथकाचे रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। कोकणाने या सरकारला खासदार दिले, आमदार दिले, आता कोकणातील लोकांना रोजगार हवा, असं सांगत माजी आमदार प्रमोद जठार यांनी रिफायनरी प्रकल्प आम्हाला हवा अशी मागणी केली आहे। हो घातलेल्या किंवा येणाऱ्या किंवा प्रायोजित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचं पुन्हा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यासाठी आग्रह करणे आणि पुढील वर्षभरामध्ये हा प्रकल्प पुन्हा सुरू होईल यासाठी आमच्या सगळ्या रिफायनरी समर्थकांची बैठक होती। या बैठकीमध्ये ज्यांच्या जागा, ज्यांना हवा आहे अशीच मंडळी आणि ज्यांच्या जागा आहेत अशा मंडळींचं आम्ही एक गट माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत। नारायण राणे साहेबांच्या मदतीने, माननीय रवींद्र चव्हाणांच्या मदतीने, माननीय उदय सामंतांच्या मदतीने, आमच्या सगळ्या आमदारांच्या मदतीने आपण जाणार आहोत। देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि त्यांनी जो संदेश दिलाय, महाराष्ट्र नाही रुकेगा, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आम्हाला आता कोकण सुद्धा थांबणार नाही, कोकणाच्या पोरांना सुद्धा रोजगार हवाय, ह्याचा आम्ही आग्रह ठेवणार आहोत। आणि केंद्रात सरकार आलं, खासदार आमचे निवडून आले, आमदार आले, आता आमची जबाबदारी आहे की आमच्या पोरांना, या कोकणातल्या कुटुंबातल्या पोरांना रोजगार देण्याची जबाबदारी आता सरकारची आहे। त्याच्यासाठी आम्ही फडणवीस साहेबांना भेटणार आहोत असा आम्ही निश्चय केला। 16 नंतर आम्ही सगळे नागपूरला जाऊ, प्रत्यक्ष भेट घेऊ आणि आग्रहाने सांगू की आमच्या कोकणाला आम्ही आमदार दिले, आम्ही खासदार दिले, आता माननीय मुख्यमंत्रीजी आता आम्हाला रोजगार द्या, याच्या मागणीसाठी आम्ही जाणार। माजी आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी येथे रिफायनरी प्रकल्प हवा अशा समर्थकांची बैठक घेतली। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा प्रकल्प आपल्या देशात होणार आणि तो कोकणातच झाला पाहिजे अशी भूमिका मांडली। तो देशाला गरज आहे, ज्यांच्याकडे क्रूड ऑइल त्यांना सुद्धा गरज आहे आणि त्यांना एका मोठ्या बंदराची गरज आहे, जे बंदर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला किनारा लाभलेला आहे। त्यामुळे सगळ्यांना या प्रकल्पाची आणि या सगळ्या गोष्टीची गरज आहे, देशाला गरज आहे। 2% GDP वाढवेल, देशाला GDPची पण गरज आहे, देशातल्या पोरांना रोजगाराची गरज आहे, समजून घ्या। सर्वे अपि सुखी न संतु सर्वे संतु निरामया, सगळ्या लोकांना सुखी करण्याची ताकद या प्रकल्पात आहे। राहिला प्रश्न पर्यावरणाचा, राहिला प्रश्न जमिनीचा, राहिला प्रश्न ज्यांना हवा आहे त्यांना होणार, तर तीच माणसं आले पर्यावरणाची काळजी घेऊ शकतात, त्याची पण सांगणारी मंडळी आहे। त्यामुळे आता आम्हाला रोजगार दाखवा आणि पुढच्या निवडणुकीला सामोरं जा, हे आम्ही आमच्या सरकारला सांगणार। यावेळी उपस्थित रिफायनरी समर्थकांनी आपली भूमिका केटीव्हीशी बोलताना मांडली। माझी ह्या रिफायनरीमध्ये 100 ते 150 एकर जमीन जाते।
आणि माझ्या विले गावामध्ये जवळजवळ माझ्या भावकीने 2800 एकरची संमती दिलेली आहे आणि ती संमती आम्ही 7/12/8 आधार कार्ड सहित आम्ही सरकारपर्यंत पोच केलेली आहे। या बाबतीत सरकारने विचार करावा। आज आम्ही 2016 पासून खूप प्रयत्न करतोय रिफायनरी संदर्भात, पण आमची कुठच्या सरकारने आजपर्यंत आमची दखल घेतलेली नाही। त्या बाबतीत सरकारने विचार करावा। आम्ही रिफायनरी बाबतीत पानिपतला पण गेलो होतो। पानिपतची रिफायनरी मी स्वतः बघितलेली आहे। तिथे आम्ही 3 दिवस वस्तीला होतो पानिपतला। आम्हाला तिथे असं काही आढळून आलेलं नाही। जे विरोधक लोक सांगतात की आज रिफायनरीमुळे माणसं आजारी पडतील, काय रोगराई होईल, तिथली परिस्थिती आम्ही जाणून घेतली। तर आमच्याबरोबर 16-17 जण आम्ही होतो रिफायनरी समर्थक लोक। तर आम्हाला कुठचं तिथे काही तसं काही दिसलेलं नाही। तर रिफायनरी खूप चांगली आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो। एखादी आपत्ती आल्यास आपण त्वरित काय केलं पाहिजे याचं प्रात्यक्षिक पुण्याहून आलेल्या NDRFच्या पथकानं शालेय विद्यार्थ्यांना दिलं। मतलब कंपनी मैन्युफैक्चर द्वारा वो भी यूज कर सकते हो, या तो आपका इम्प्रोवाइज, जैसे आपके पास कुछ भी नहीं तो आपकी किताब रहती है, किताब का नीचे आपको हाथ फ्रैक्चर हुआ है तो उसको किताब से सहारा देके बना सकते हो। जैसे कि आपके सामने देख रहे हो, आपके स्टूडेंट के हाथ में चोट लगी, पर वो कौन सी है? क्लोज फ्रैक्चर। क्लोज फ्रैक्चर में क्या होता है, हाथ जैसे हाथ को चोट लगी है अंदर, अगर दोनों कान को 4 जमा की बात करें, हेड को किस प्रकार से बैंडेज किया है उसी प्रकार से आपके सामने भी आपके स्टूडेंट के हेड में सेम उसी प्रकार का बैंडेज लगाया जाएगा। और लगा के बताना है कि यहाँ इस जगह पर ऐसी क्या हुई है, घटना हुई है और हम उनको ट्रीट कर रहे हैं। हिलेगा। नेक्स्ट आएगा, उस पट्टी को आपने वहां पर अच्छे से कवर कर दिया, उस चोट को लगी हुई चोट को ड्रेसिंग और पट्टी के सहायता से कवर। रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरीतर्फे शालेय सुरक्षा विषयक प्रशिक्षण अंतर्गत शिर्के हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आपत्तीच्या वेळी कोणती काळजी घ्यावी याचे माहिती आणि प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय आपदा मोचन बल पुणे यांचं पथक रत्नागिरीत दाखल झालं असून ते रत्नागिरी जिल्ह्यात 9 ठिकाणी अशा प्रकारे प्रशिक्षण देणार असल्याची माहिती टीम कमांडर इन्स्पेक्टर प्रमोद राय यांनी दिली। अपनी टीम के साथ 5 बटालियन के कमांडेंट श्री SB सिंह का प्रतिनिधित्व कर रहा हूं। भारत सरकार ने हमें विभिन्न स्कूल में बच्चों को लाइफ सेविंग स्किल्स एक कैपेसिटी बिल्डिंग के तहत सिखाने के लिए भेजा है और एक बेसिक ओरिएंटेशन यानी आपत्ति क्या होता है, डिजास्टर क्या होता है, इसके बारे में ज्ञान और विभिन्न आपत्ति जो यहाँ घटित होती है महाराष्ट्र में अलग अलग प्रकार का, उसमें किस तरह वो अपना मूल्यवान जीव बचा सकते हैं, अपने समाज का ज्ञानवर्धन कर सकते हैं, आपत्ति के दौरान कैसे रिस्पॉन्ड करते हैं, अलग अलग बिंदु पे उनको ट्रेनिंग देते हैं। जिसमें लाइफ सेविंग स्किल्स में ब्लड कंट्रोल, बोन फ्रैक्चर होगा तो स्प्लिंट, और CPR कैसे एडमिनिस्टर करना है, कैसे इम्प्रोवाइज फ्लोटिंग डिवाइसेस से फ्लड के दौरान अपना जीव रक्षक कर सकते हैं, भूकंप या चक्रवादल इस दौरान क्या करना चाहिए, कैसे अपना और अपने समाज का जीव बचाना है, इसी का विधिवत हम प्रशिक्षण दे रहे हैं। जय हिंद। भाटे किनारी समुद्रासोबत खेळण्याचा आनंद दाम्पत्याच्या अंगाशी आला। भाटे समुद्रात कोहिनूर पॉइंटच्या खालच्या बाजूला दाम्पत्य गेलं, मात्र येण्यासाठी वेळ झाला आणि समुद्राला भरती आली। या भरतीमुळे समुद्र खवळला आणि मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या आणि बाहेरून आलेलं हे दाम्पत्य या अजस्त्र लाटांमध्ये अडकलं। जीवघेण्या प्रसंगात काय करावं असं असताना या दाम्पत्याने शहर पोलिसांकडे संपर्क साधला, मात्र अजस्त्र लाटांमध्ये या दाम्पत्याला वाचवण्यात अडचणी येत होत्या। याचवेळी इथे मासेमारी करणारे तरुण बुरहान मजगावकर आणि सुभान बुडे या दाम्पत्यासाठी देवदूत ठरले। जीवाची बाजी लावत या दोघा तरुणांनी अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या या दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढलं। जीवाची सुटका होताच दोघा दाम्पत्याने दोघा तरुणांचे अक्षरशः पाय धरत आभार मानले। रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड परिसरातील जिंदाल कंपनीत वायू गळती झाल्यामुळे या परिसरातील जयगड विद्या मंदिरमधील अनेक मुलं बेशुद्ध पडली।
सुमारे 30 ते 40 मुलांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे हलवण्यात आलं. इथे कंपनीचे लोक हवे होते जे इथे रत्नागिरीमध्ये. नेमकी घटना काय घडली? नेमकी घटना तिथे वास आला असा ह्याचा गॅसचं असं आम्हाला समजलं. आम्ही कंपनीकडे न जाता आम्ही सर्व ऊर्जाकडेच गेलो होतो. आता मुलांना लय अक्षरशः त्रास होत होता. कोणाला आखडी येत होती, कोणाला गार पडले होते, कोणाला चक्कर येत होती. अशी ही घटना श्वास घ्यायला त्रास होत होता. ही घटना चालू होती. कंपनीच्या हा गॅसबद्दल आहे ना आमचा सर्व लोकांचा विरोध आहे. आम्हाला हे गॅस नको. कंपनी असली तरी आम्हाला हे गॅस नको. हे गॅसमुळे जे गाड्या जे येणारे असतात अवजड वाहनं त्यांना सुद्धा त्रास होतो. हे कसेही गॅसच्या गाड्या चालवत असतात तेव्हा आम्हाला हे गॅसचा प्रकल्प नको हवा आहे. गॅसबद्दल नेमकं काय करतात? गॅसबद्दल गॅसच्या गाड्या भरून येतात. ते आता तिथे गॅसची कुठेतरी शिफ्टिंग चालू आहे आणि ते आता काहीतरी बांधकाम चालू आहे. ते आम्हाला आत्ताच घडलं आहे. ते आम्ही उद्या ते कंपनीच्या तिकडे जाणार आहे. गॅस जेव्हा चालू झाला तेव्हापासून आम्ही मच्छीमार सोसायटी त्या कंपनीकडे वारंवार पत्र आम्ही हे करत होतो की हे आम्हाला प्रकल्प नको पाहिजे. तरीसुद्धा हे गॅस त्यांचं चालू होतं आणि त्यांना एकदा शिवलीमध्ये विकास त्यांची गाडी पलटी झाली होती तेव्हा मी सुद्धा आम्ही सर्व जाऊन त्यांच्याकडे संपर्क साधला होता की हे गॅसचं हे आहे ते तुम्ही बंद करा, ह्याच्यामुळे आमच्या गावाला त्रास आहे म्हणून. आणि हे आज प्रकरण घडलं आहे आणि त्यांच्या समोर बी आलेलं आहे. तरीसुद्धा त्यांचे अधिकारी आज इथपर्यंत पोचले नाही. आणि एवढी हलगतपण आहे ना त्या त्यांनी सर्व गावाला वाढण टाकून ठेवला नाही. त्याचा जबाबदार तुम्ही कंपनीला जाऊन विचारायचा. आणि जे बी आता मुलं जेवढी बी हे झाली त्यांची सुद्धा गाडीसुद्धा त्यांनी दिला नाही ना आम्हाला आणायला. ते गाडी जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना गॅस लिकेज झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान अशा प्रकारच्या घटनेमुळे जयगड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माहिती आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळाली. त्यानंतर मी आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक आम्ही इथे येऊन सगळ्या चमूला तयार केलेला आहे. आमच्याकडे 3 लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत, फिजिशियन्स आहेत, नर्सेस आहेत, औषध निर्माता आहेत. सगळ्या बेडची तयारी केली आम्ही. सुरुवातीचे पेशंट्स हे कॅज्युअल्टीमध्ये घेतले. आपली 6 बेडची कॅज्युअल्टी आहे. उरलेले कॅज्युअल्टीच्या मागे 12 बेड्स तयार केलेले आहेत जिथं आता बाकीच्यांना घेतो आहे. तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहेत औषधोपचारानंतर त्यांना तिथं हलवलेलं आहे. आणि काहींची व्यवस्था आम्ही पेडियाट्रिक वॉर्डात केलेली आहे. मला असं समजतं की एकंदरीत 51 लोकांना इथं आणणार आहेत. आतापर्यंत 32 आलेले आहेत. 32 स्टेबल आहेत. बहुतांशी मुलं घाबरलेली आहेत.
त्यांना थोडासा श्वासोश्वासाचा त्रास आणि त्यांच्या पोटात दुखते, त्याच्यावर त्यांची ट्रीटमेंट चालू केलेली आहे. 3 जणांना थोडंसं छातीमध्ये स्पाझम होत आहेत, म्हणजे श्वास घ्यायला जास्त त्रास होतो, त्यांच्यावर मी विशेष लक्ष ठेवून आहोत. त्यातल्या उलटी आणि मळमळ झाली असं काय आहे? उलटी नाही, जास्त करून मळमळच आहे आणि श्वासोश्वासाला त्रास. सिरियस मुलं आहेत का? नाही, सध्या तरी कोणी सिरियस मुलं नाही. कोणत्या प्रकारचा वायू असावा की त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास झाला? नाही, ते आम्हाला सांगता येणार म्हणजे नाही. ही लक्षणं सर कशाची आहेत, कशामुळे होऊ शकतं हे सगळं? साधारणतः वायुगळतीमुळे अशा पद्धतीचे सिम्पटम्स असतात आणि त्याची ट्रीटमेंट ही सिम्प्टोमॅटिक असते, म्हणजे लक्षणांवरती आपण ट्रीटमेंट देतो आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो. JSW पोर्ट याच्या जे रेग्युलर मेंटेनन्स चालू होता त्यावेळेला इथिल मर्कॅप्टन या गॅसची थोड्या प्रमाणात गळती झाली आणि जे माध्यमिक विद्यामंदिर जयगड आणि कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय जयगड इथले एकूण सुमारे 53 विद्यार्थी आता त्याच्यामध्ये त्यांना थोडासा श्वसनाचा त्रास होऊ लागला, त्यामुळे त्यांना तिथून हॉस्पिटलाइज केलेलं. त्यातले 2 विद्यार्थी तिथं JSW हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहेत, एक परकार हॉस्पिटलमध्ये आणि 41 इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि 9 आता ते ट्रान्सपोर्टेशनमध्ये ॲम्ब्युलन्स म्हणून येत आहेत. आता हे प्राथमिक स्वरूपात तर एवढे आहे ज्या लोकांना त्रास होत आहे, तर आपण ती खात्री करतोय. असं तिथं आता जे काय अजून ज्यांना त्रास होत असेल तर त्यांना परत इथं आपण हॉस्पिटलाइज करू शकतो. सध्या तरी गळतीचं आता कसं आहे, विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला, शाळा हे आहे, थोडं पण माहिती घ्यायचं काम चालू आहे. गंभीर किती आहे आता याच्यामध्ये मी आता सिव्हिल सर्जन माझ्यासोबत आहे, डीन आहे मेडिकल कॉलेजचे, तर ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2 विद्यार्थी थोडंसं त्यांना ICU मध्ये ॲडमिट आहे, तर ते जास्त त्याच्यामध्ये टेक्निकली बाधित. आता हॉस्पिटलाइज झालेले विद्यार्थ्यांकडे 53 आहेत सध्या. 53 आहेत आता सध्या आपल्याकडे दाखल झालेले 53 आहेत. आणखी काही म्हणजे 41 दाखल आहेत, 2 JSW मध्ये आहेत, एक आहे ते परकर हॉस्पिटलमध्ये आणि 41 सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि 9 विद्यार्थी येत आहेत, ऑन दी वे आहे. आणखी काही विद्यार्थ्यांना लागण झाली असेल त्याप्रमाणे आपण इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तशी जर काही त्रास होत असेल त्याप्रमाणे हे करून आपण त्यांना ऍडमिट करतो. येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत तिथं. रत्नागिरीतील उद्यमनगर इथल्या दत्तनगरमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या दत्त मंदिरात श्री दत्तमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात करण्यात आला.
उद्यमनगर येथील या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार यंदा करण्यात आला आहे। रत्नागिरी शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या दत्तनगर परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार रत्नागिरीतील प्रतिष्ठित बिल्डर महेश गुंदेचा आणि शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रज्जाक कासी यांच्या विशेष सहकार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे। तर या मंदिरातील नवीन दत्तमूर्ती उद्योजक रोशनभाई फाळके यांनी दिली आहे। यावेळी दत्तप्रसन्न मंडळातर्फे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी दत्तप्रसन्न मित्रमंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली होती। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जयगड येथील जिंदाल कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे अनेक शाळकरी मुलं बेशुद्ध, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। कोकणाने खासदार दिले, आमदार दिले, आता कोकणातील मुलांना रोजगार द्या, माजी आमदार प्रमोद जठार यांची मागणी। बाटे समुद्रात मृत्यूच्या दाढेतून वाचले दाम्पत्य, स्थानिक मच्छीमार आणि पोलिसांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी। आणि आपत्तीच्या वेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी, NDRF पथकाचे रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।